ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर विद्या समिती अंतर्गत सहकार या विषयाच्या ई कंटेंट डेव्हलपमेंट उपक्रम सन 2020-21 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आज आपण इयत्ता 11वी कला वाणिज्य या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सहकार या विषयाचं चौथं प्रकरण अभ्यासणार आहोत। प्रकरणाचा नाव आहे सहकारी संस्थेची स्थापना। सुरुवातीला आपण प्रस्तावना बघू याची। सहकारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होण्यासाठी तिची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार होणे बंधनकारक आहे। सहकारी संस्थेची नोंदणी ही प्रवर्तनावस्था आणि नोंदणी अवस्था अशा दोन अवस्थांमधून होत असते। त्यामुळे या दोन्ही अवस्थांचा अभ्यास करणे या ठिकाणी गरजेचं ठरते। तेव्हा सुरुवातीला आपण पहिली अवस्था प्रवर्तन अवस्था या अवस्थेचा अभ्यास करूया। तर प्रवर्तन अवस्थेचा अभ्यास करत असताना सुरुवातीला प्रवर्तन अवस्थेचा अर्थ काय तो आपण बघणार आहोत। सहकारी संस्थेची स्थापना होण्यापूर्वी तिला ज्या टप्प्यातून जावे लागते त्यांना एकत्रितपणे प्रवर्तन अवस्था असे म्हणतात। प्रवर्तन अवस्था ही नोंदणी पूर्व अवस्था असते। आता प्रवर्तन अवस्थेचे टप्पे कोणते तर ते टप्पे मुद्द्यांच्या आधारे आपण सुरुवातीला बघूया। पहिला टप्पा आहे संस्था स्थापनेची कल्पना मनात उद्भवणे। नंबर 2 मनातील कल्पनेचे तपशीलवार परीक्षण करणे। नंबर 3 औपचारिक सभेचे आयोजन करणे। नंबर 4 साधन सामग्री गोळा करणे। नंबर 5 आर्थिक योजना तयार करणे। नंबर 6 दस्तऐवज व कागदपत्रे तयार करणे। तर अशा प्रकारे हे मुद्दे आपल्याला सांगता येतील। या मुद्द्यांचं स्पष्टीकरण आपण पुढील प्रमाणे करू शकतो। प्रवर्तन अवस्थेचे टप्पे। पहिला टप्पा आहे संस्था स्थापनेची कल्पना मनात उद्भवणे। सहकारी संस्था स्थापन करण्याची कल्पना ज्या व्यक्ती व व्यक्ती समूहाच्या मनात येते अशा व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाला प्रवर्तक असे म्हणतात। आपल्या परिसरातील दुर्बल घटकांच्या प्रगतीचा विचार करणाऱ्या आणि नेतृत्वाचे गुण असणाऱ्या व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाच्या मनात सहकारी संस्था स्थापनेची कल्पना उद्भवते। दुसरा मुद्दा आहे मनातील कल्पनेचे तपशीलवारपणे परीक्षण करणे। याचं स्पष्टीकरण सांगता येईल। नियोजित सहकारी संस्थेच्या कल्पनेचे वास्तवतेवर आधारित परीक्षण करून संस्थेच्या भांडवल उभारणीचे मार्ग अर्थक्षमता याचा अंदाज घेऊन अर्थक्षम होऊ शकणाऱ्या संस्थेची नोंदणी निबंधक करतात, अन्यथा नोंदणीस नकार देतात। तिसरा मुद्दा आहे औपचारिक सभेचे आयोजन करणे। सुचलेली कल्पना निश्चित झाल्यानंतर ती पटवून देण्यासाठी प्रवर्तक अनौपचारिक सभेचे आयोजन करतात। या सभेत संस्थेचे उद्देश, कार्यक्षेत्र, व्यवसायाचे स्वरूप व संस्थेची गरज व फायदे व प्रस्तावित नाव इत्यादी बाबी निश्चित करतात। चौथा मुद्दा आहे साधन सामग्री गोळा करणे। यामध्ये सहकारी संस्थेच्या संकल्पनेस पूर्ण स्वरूप देण्यासाठी आवश्यक असणारी सर्व साधन सामग्री म्हणजे जागा, फर्निचर, स्टेशनरी, विविध नमुन्यातील अर्ज इत्यादी सर्व गोळा करण्याचे काम प्रवर्तकास करावे लागते। पुढचा मुद्दा आहे नंबर 5 आर्थिक नियोजन तयार करणे। सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी भांडवलाची आवश्यकता असते व हे भांडवल
कोणकोणत्या मार्गाने उभे करायचे यासंबंधी योजना तयार करून त्या योजनेची माहिती सर्व सभासदांना देण्याचे काम प्रवर्तक करतात. पुढचा व शेवटचा मुद्दा यातला दस्तऐवज व कागदपत्रे तयार करणे. सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेला किमान 10 सभासदांच्या सह्या असलेला एक व्यवस्थित भरलेला अर्ज नमुना अ मध्ये तयार करतात. तसेच सभासदांची यादी, संस्थेचे पोटनियम, नोंदणीपूर्व सभेचे इतिवृत्त, जागा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे तयार करावी लागतात. यानंतर प्रवर्तन अवस्था पूर्ण होऊन नोंदणी अवस्थेला सुरुवात होते. तर अशा प्रकारे सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक असणारी प्रवर्तन अवस्था कशी पूर्ण होती तर हे मागच्या 6 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला सांगता येतं. यानंतर दुसरी अवस्था जी अत्यंत महत्त्वपूर्ण अवस्था असते प्रत्येक सहकारी संस्थेसाठी ती अवस्था म्हणजे नोंदणी अवस्था. तर सुरुवातीला आपण नोंदणी अवस्थेचा या ठिकाणी अर्थ बघूया. नोंदणी अवस्था म्हणजे आपल्याला सांगता येईल प्रवर्तन अवस्था पूर्ण झाल्यानंतर नोंदणी अवस्थेला सुरुवात होते. सहकारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व प्राप्त करून देण्यासाठी तिची नोंदणी होणे गरजेचे असते. त्यामुळे या अवस्थेतील सर्व बाबी या औपचारिक स्वरूपाच्या असतात. तेव्हा प्रवर्तन अवस्था पूर्ण झाल्यानंतर नोंदणी अवस्था ही सुरू होते. या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बाब आहे की नोंदणी अवस्था या अवस्थेमध्ये सहकारी संस्थेला कायदेशीर स्वरूप, कायदेशीर अस्तित्व ज्याला आपण म्हणतो ते कायदेशीर अस्तित्व हे सहकारी संस्थेला प्राप्त होत असते. त्यामुळे नोंदणी अवस्था ही अत्यंत महत्त्वपूर्ण अवस्था मानली जाते. तर या नोंदणी अवस्थेचे प्रमुख टप्पे कोणते आहेत तर ते टप्पे आपल्याला मुद्द्यांच्या आधारे बघता येतील. पहिला मुद्दा आहे औपचारिक सभा बोलवणे. नंबर 2 नियोजित सहकारी संस्थेचे बँकेत खाते उघडणे. नंबर 3 नोंदणी प्रस्ताव सादर करणे. नंबर 4 नोंदणी शुल्क. नंबर 5 नोंदणी अर्जाची नोंद. नंबर 6 निबंधकामार्फत नोंदणी अर्जाची छाननी. नंबर 7 सहकारी संस्था नोंदणी आणि वर्गीकरण. नंबर 8 नोंदणी प्रमाणपत्र. तर अशा प्रकारे नोंदणी अवस्थेचे टप्पे हे आपण बघू शकतो. आता या टप्प्यांचं स्पष्टीकरण आपण पुढील प्रमाणे बघूया. नोंदणी अवस्थेचा पहिला टप्पा आहे औपचारिक सभा बोलवणे. नियोजित संस्थेची नोंदणी पूर्व तयारी करून प्रवर्तक सभासदांची प्राथमिक सभा बोलवतात. या सभेत संस्थेचा उद्देश, व्याप्ती, सभासद संख्येची मर्यादा, कार्यक्षेत्र इत्यादी बाबतीत निर्णय घेतले जातात व सभा बोलवतात. दुसरा टप्पा आहे नियोजित सहकारी संस्थेचे बँकेत खाते उघडणे. त्याचं स्पष्टीकरण सांगता येईल. संस्था स्थापनेचा निर्णय प्राथमिक सभेत मंजूर झाल्यानंतर जिल्हा निबंधकाच्या परवानगीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संस्थेचे खाते उघडले जाते. या खात्यावर सभासदांकडून मिळालेली भागभांडवलाची रक्कम जमा केली जाते व बँकेकडून बँक शिल्लकीचा दाखला प्रवर्तकाला दिला जातो. तिसरा मुद्दा आहे नोंदणी प्रस्ताव सादर करणे. नियोजित संस्थेच्या नोंदणीसाठी विहित नमुना अ मध्ये नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी अर्ज 4 प्रतीत प्रवर्तक सादर करतो. या अर्जासोबत सभासदांची यादी, तलाट्याचा दाखला, बँक शिल्लकीचा दाखला, जागेचे ना हरकत प्रमाणपत्र, सभेचे इतिवृत्त, कार्यक्षेत्र, नियोजित संस्थेचे नाव व पत्ता इत्यादी बाबींचा समावेश असतो. चौथा मुद्दा आहे नोंदणी शुल्क. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1961 नुसार सहकारी संस्थेची नोंदणी शुल्क शासकीय कोषागारात भरावे लागते. हे शुल्क भरल्यानंतर मिळणारी पावती नोंदणी अर्जासोबत सादर करावी लागते. पाचवा मुद्दा आहे नोंदणी अर्जाची नोंद. नोंदणी अर्जाची नोंद निबंधक नमुना ब या नोंद वहीत करतात. पुढचा मुद्दा आहे नंबर 6 निबंधकामार्फत नोंदणी अर्जाची छाननी.
नियोजित सहकारी संस्थेचा नोंदणी प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर नोंदणीची व त्यासोबत असणाऱ्या कागदपत्रांची छाननी निबंधक करतात. त्यात काय त्रुटी असतील तर त्या प्रवर्तकाकडून पूर्ण करून घेतल्या जातात. 7वा मुद्दा आहे सहकारी संस्था नोंदणी आणि वर्गीकरण. याचं स्पष्टीकरण सांगता येईल. नोंदणी अर्ज व कागदपत्रे परिपूर्ण असतील तर निबंधक त्या संस्थेची नोंदणी झाल्याचे शासकीय अधिपत्राद्वारे जाहीर करतात. नोंदणीबाबतचा निर्णय नोंदणी अधिकाऱ्यांना 2 महिन्याच्या आत हा द्यावाच लागतो. पुढचा घटक हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे. तर सहकारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी जे जे कागदपत्र आवश्यक आहेत तर ते कागदपत्रे आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. यामध्ये सभासदाची यादी. पहिला मुद्दा आहे सभासदाची यादी. नियोजित सहकारी संस्थेचे सभासद होणाऱ्या व्यक्तींना सहकारी संस्थेकडे अर्ज करावा लागतो. त्यांना प्रवेश शुल्क व भाग भांडवलाची रक्कम भरावी लागते. अशा सभासदांची यादी तयार केली जाते. या सभासद यादीच्या 4 प्रती नोंदणी अर्जासोबत जोडाव्या लागतात. दुसरा आहे तलाट्याचा दाखला. नियोजित सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी वेगवेगळ्या कुटुंबातील 10 व्यक्ती असाव्या लागतात. त्या व्यक्ती एकाच कुटुंबातील नाही असा दाखला तलाट्याकडून मिळून तो नोंदणी अर्जासोबत जोडावा लागतो. तिसरा मुद्दा आहे संस्थेचे उपविधी. सहकारी संस्थेचे कामकाज महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 व नियम 1961 मधील तरतुदीनुसार चालते. उपविधी म्हणजे संस्थेचे अंतर्गत कामकाज व व्यवस्थापन चालविण्यासाठी तयार केलेल्या नियमांचा एक संच असतो. त्याला उपविधी असं आपण म्हणतात. या उपविधीच्या 4 प्रती नोंदणी अर्जासोबत जोडाव्या लागतात. चौथा मुद्दा आहे बँक शिल्लकीचा दाखला. नियोजित सहकारी संस्थेचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मुख्य प्रवर्तकाच्या नावे खाते उघडले जाते. या खात्यावर भाग भांडवलाची रक्कम व प्रवेश शुल्क जमा केले जाते. बँकेकडून बँक शिल्लकीचा दाखला हा प्रवर्तकास दिला जातो व हा बँक शिल्लकीचा दाखला नोंदणी अर्जासोबत जोडावा लागतो. 5वा मुद्दा आहे जागेचे ना हरकत प्रमाणपत्र. नोंदणी अर्जामध्ये नियोजित सहकारी संस्थेच्या कार्यालयाचा पत्ता लिहावा लागतो व त्यासाठी त्या जागा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र हे कार्यालयासाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र हे नोंदणी अर्जासोबत जोडावे लागते. 6वा मुद्दा आहे औपचारिक सभेचे इतिवृत्त. नियोजित सहकारी संस्थेच्या नोंदणी अर्जासोबत नोंदणीपूर्व घेतलेल्या प्राथमिक सभेचे इतिवृत्त जोडणे आवश्यक असते. आणि शेवटचा 7वा मुद्दा आहे प्रकल्प अहवाल. प्रकल्प अहवाल म्हणजे संस्थेच्या भविष्यकालीन प्रगतीचा आराखडा होय. या अहवालामध्ये उत्पन्नाचे मार्ग, उत्पन्न, खर्च, खरेदी, विक्री, व्यवस्था, संभाव्य नफा, अर्थक्षमता इत्यादी बाबींचा विचार करून संस्था नोंदणीस निबंधक परवानगी देतात. तर अशा प्रकारे प्रकरण 4 सहकारी संस्थेची स्थापना हे आपण बघू शकतो. तर आपण सर्वांनी याचा व्यवस्थित अभ्यास करावा. धन्यवाद.